यस सलामीवीरांची जोडी क्रीडांगणाच्या आत दाखल झाली. स्ट्रायकिंग गेट वरती तेजस, नॉन स्ट्राइक गेट वरती सुमित. पहिला चेंडू होता, मोठा फटका लेक्सच्या दिशेने खेळला जरूर जातोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावीचे रूपांतर इथे दुसऱ्या धावीमध्ये केलं जातंय. जुनेद वरती विश्वास दाखवला गेला. वैयक्तिक ओढतील पहिला आणि संघाकडून देखील पहिले षटक हाताळण्यासाठी जुनेदला इथे दाखल केला गेलाय. साईबाबा कचरे या संघाकडून स्ट्रायकिंग गेट वरती तेजसला आणला गेला. पहिले चेंडूवरती इथे 2 धावा इथे वसूल केल्या गेल्या आणि त्यानंतर इथे खेळला गेलेला इथे मोठा फटका आपण पाहिलाय. त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचते. जुनेदकडून चांगली गोलंदाजी इथे केली जाते. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला इथे पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती सुमितला पाहिलं बॅट टुकून आव्हान केलं जात आहे. पहिले चेंडू सुमितच्या माध्यमातून इथे फेस केला जाईल आणि त्यानंतर इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. रफ्तार भरी गोलंदाजी आपण जुनेदच्या माध्यमातून पाहिली. येतो इथे डॉट बॉल. धरधाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. केदारनाथ गोळकोट संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी जुनेदला इथे दाखल केला गेला. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इथे केली गेली आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू आहे. पुढील चेंडू आहे इथे मात्र मोठा फटका त्याच्या माध्यमातून खेळला गेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील इथे 6 धावा. सुमितची इथे बॅट बोलताना पाहायला मिळाले. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचेल. अप्रतिम फलंदाजी इथे आपल्याला पाहिली आहे. यस यानंतर होणाऱ्या दुसऱ्या फेरीची लढत असेल रत्नदीप पाटीलवाडीच्या विरोधामध्ये भैरी जुगाई मुरुगवाडा संघ. विनंती असेल पहिलं सत्र झाल्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं. स्वानंद शिवलकर आपण याची नोंद घ्यायची. यस सामन्याला देखील पुन्हा एकदा सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरून जुनेदला दाखल केला जातोय. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. अप्रतिम फटका सुमितच्या बॅटमधून आलेला. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा प्रहार आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 केलेले घडाघाती प्रहार आलेले 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 15 अंकावरती जवळ पोहोचली आहे. संघाची धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला जरूर मिळतात. तितक्याच ताकदीचा फटका सुमितच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. इतर मात्र ऑफसाईडच्या दिशेने फेकला गेलेला चेंडू आणि लेक्सच्या दिशेने खेचून काढलेला फटका आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली आहे. जुनेदच्या वरती आक्रमण केलं गेलंय. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू आहे. त्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र झेलबादची संधी आहे. यष्टरक्षक यारे ही संधी गमावली. यस संघाची धावसंख्या पुढे सरकली. याच एका धावेने 16 अंकावरती पहिल्या षटकाचा ते खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या बिनबाद 16 धावा. साईबाबा कचरे हा संघ प्रथम फलंदाजीसाठी दाखल झाला आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा इथे अक्षरशः इथे कुठल्या गेल्यात. यस नवीन गोलंदाज राज कासेकरला इथे दाखल केलं जातोय. वैयक्तिक ओढतील पहिला आणि संघाकडून दुसऱ्या षटक फेकण्यासाठी राजला इथे दाखल केलं जातोय. राजला इथे नावासाठी आपल्या गोलंदाजी करणं गरजेचं आहे. या सामन्यावरती राज मिळवावं लागेल. स्ट्रायकिंग गेटवरती तितक्याच ताकदीचा फलंदाज आपण साईबाबा कसरी या संघाचा सुमितला पाहिलाय. त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आलेले 2 षटकार जुनेदवरती केलेलं हे आक्रमण आणि त्याच आक्रमणाचा परिणाम इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र झेलबाद होताना फलंदाज पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 1 लागलाय. राज
क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रणयला दाखल केला जातोय. राजकडून इथे चांगली गोलंदाजी केली गेली. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट घेतला जातोय. दुसऱ्या षटकातील इथे दुसऱ्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅक करून राज तयार. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. त्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहिलं. येतो इथे डॉट बॉल होते इथे निर्धाव चेंडूची ते सांगता. चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून ते केली जाते. निर्धाव चेंडूची ते पुन्हा एकदा सांगता झाली आहे. धावसंख्या ते स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळाली. राज कसेकरच्या माध्यमातून केली गेलेली ही गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. केदारनाथ गोवळकोट या संघाकडून पहिले षटक थोडंसं महाग ठरलं. 16 धावा अक्षरशः ते कुठले गेले आणि त्यानंतर राजचं आपल्याला अप्रतिम षटक पाहायला जरूर मिळत आहे. आपल्या षटकाची चांगली सुरुवात इथे केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राज तयार. पुढील चेंडू आहे. पंचांच्या डाव्याकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. इथे मात्र येतोय इथे नो चेंडू आणि त्याच्यावरती तिथे केला गेलेला प्रहार आणि चेंडू होतोय सीमारेषा पार. येतोय इथे षटकार. मिळतील इथे 6 धावा म्हणजेच काय तर टोटली चेंडूवरती 7 धावा आणि याच 7 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अफुलातून फलंदाजी सुमितच्या प्रणयच्या माध्यमातून इथे केली जाते. याच चांगली सुरुवात आपण साईबाबा कचरी या संघाची पाहतोय. 9+6 म्हणजे टोटल या चेंडूवरती 7 धावा इथे वसूल केले गेले आणि याच 7 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचली. दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाकी असेल आणि या चेंडूवरती फ्री हिट असेल म्हणजेच काय तर बोटा फटका खेळण्याची संधी आहे. या संधीचं इथे सोनं करावं जरूर लागणार आहे. त्यानंतर केलेला गेलेला हा समोरच्या दिशेने फटका. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि एका धावीवरती तिथे समाधान मानणं जे गेलं गरजेचं असेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले 24 अंकावरती. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाकी असेल. राजच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली गेली आहे. 3 चेंडूवरती 8 धावा इथे खर्च केले गेलेत आणि 1 गडी त्याच्या माध्यमातून गारद केला गेला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती तेजस आणलं गेलंय. त्यानंतर खेळला गेलेला समोरच्या दिशेने फटका. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावीवरती तिथे समाधान मानावं जरूर लागणार आणि याच एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच एक षटकार आल्यानंतर राजच्या माध्यमातून कमबॅक केले गेले. मोठा फटका खेळू दिला जात नाही आहे आणि त्याचनंतर दुसऱ्या षटकातील 2 चेंडू असतील अजून. इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली यष्टिरक्षण आहे. ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू होता त्याचं इथे उत्तर नाहीये म्हणजेच काय ते येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा लेक्सच्या दिशेने हलक्या तरी चेंडूला कटवलं जरूर जातं. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि याच एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस एका गडीच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. जसं हनीप याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक कोडतील पहिला आणि संघाकडून 30 षटक फेकण्यासाठी हनीपला दाखल केलं जातोय. स्ट्रायकिंग एड वरती प्रणय तर नॉन स्ट्रायकिंग एड वरती तेजसला पाहतोय. पहिला चेंडू आहे. इथे मात्र लेक्सच्या दिशेने चेंडूला कटवलं जरूर जातो. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि याच एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. मोठे फटके ते खेळू दिले जात नाही आहेत. पहिले षटक थोडंसं महागडं ठरलं. अक्षरशः गोलंदाजी इथे पिछा केला गेला आणि त्यानंतर इथे राजचे इथे आपल्याला कमबॅक पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा खेळ आहे. त्यानंतर इथे मोठा फटका खेळला गेला. इथे मात्र झेलबादची संधी आहे आणि इथे मात्र झेल घेतली जाते म्हणजेच काय तर धक्का क्रमांक दुसरा साईबाबा कचरी या संघाला लागताना पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आपल्या संघासाठी. इथे गोळकोट या संघाने कमबॅक केले जरूर जाते. संघाची धावसंख्या 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 27 धावा पाहायला मिळत आहेत.
यस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये अनिकेतला दाखल केला जातोय. यस गोलंदाजी बार्क वरती हनीफला दाखल केला गेलाय. इथे मात्र बोटा फटका खेळायचा होता. चेंडू इथे थोडासा ऑफसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि त्याचाच इथे फायदा झाला. एक धावेची चोरटी आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून घेतली गेली आहे. म्हणजे काय ते संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती प्रणित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अनिकेतला पाहतोय. साईबाबा कचरे आणि गोळकोट केदारनाथ गोळकोट या संघामध्ये आपल्याला चाललेली ही लढत आपण पाहतोय. पहिल्या फेरीची अजूनही लढत ही आपण पाहणार आहोत आणि यानंतर होणारा सामना रत्नदीप पाटीलवाडीच्या विरोधामध्ये. इथे मात्र अप्रतिम टप्पा आपण पाहिलाय आणि त्यानंतर आलेली ही विकेट इथे मात्र त्रिफळाची येत होते. यष्टी इथे उद्ध्वस्त झाली आहे. धक्का क्रमांक इकडे तिसरा लागतोय. हनीफच्या माध्यमातून घेतली गेलेली ही विकेट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी इथे कमबॅक केलं गेलंय. नंतर होणारा सामना असेल रत्नदीप पाटीलवाडीच्या विरोधामध्ये भैरी जुगाई मुरुगवाडा. दोन्ही संघाचे संघनायक पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेक कक्षामध्ये यायचं, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रसादला आता दाखल केला जाईल. पहिले षटक थोडंसं भाग ठरलं, 16 धावा इथे कुठल्या गेल्या आणि त्यानंतर आलेलं दुसरं षटक राजचा अप्रतिम पाहिला. आणि तिसऱ्या षटकातील आपण जर का विचार केला तर आतापर्यंत हनीफच्या माध्यमातून केवळ 2च धावे इथे खर्च केले गेले. 2 गडी त्याच्या माध्यमातून इथे गारद केले गेले. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकिंग एंडवरती न्यू बॅटर प्रसाद. इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. येतो इथे डॉट बॉल म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या इथे रोखली जाते. संघाची धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून गोलंदाज तयार. त्यानंतर खेळला गेलेला हा बोटा फटका लेक्शाच्या दिशेने चेंडूला फेकला जरूर जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. तिथे होते चूक. चेंडू जाईल मंडलेंच्या बाहेर 7 धावांसाठी. अप्रतिम फटका प्रसादच्या बॅट बद्दल आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर जमवली होती आणि त्याच वेळेला आपल्याला आलेला फटका पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. 34 लॉस ऑफ 3 विकेट्स. न्यू गोलंदाज सलीमला दाखल इथे केला जातोय. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून शेवटचे निर्णय 6 चेंडू घेऊन सलीमला दाखल केलं जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रसादला आपण पाहतोय. प्रसादचा जर का विचार केला तर वैयक्तिक 2 चेंडूवरती 6 धावांवरती फलंदाजी इथे केली जाते. क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. वैयक्तिक ओढतील पहिल्या संघाकडून शेवटचे निर्णय 6 चेंडू घेऊन सलीमला दाखल केला गेला. स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण प्रसादला पाहिलंय. यस पहिला चेंडू असेल. गोलंदाजी मार करून सलीम तयार. इथे मात्र स्वेर बारा केला जातोय. पंचांच्या माध्यमातून 9 चेंडूचा इथे इशारा केला जातोय. म्हणजेच काय ते एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आणि या चेंडूवरती फ्री हिट आहे. म्हणजेच काय तर या संधीचं इथे सोनं करणं गरजेचं आहे. या फ्री हिटचा इथे फायदा उचलणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेतला दाखल केला गेलाय. संघाची धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचली आहे. यस इथे मात्र
पंचांचा इशारा येतोय. वाईडी चेंडूचा एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा जोडली जाईल. म्हणजेच काय संघाची धाव संख्या 36 वरती जाऊन पोहोचली आहे. फ्री हिट नक्कीच कंटिन्यू असेल या चेंडूवरती. इथे संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन दादा विनंती आहे. नक्कीच पवन दादांचा आज वाढदिवस आहे आणि पवन दादांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण इथे येत असतात. इथे मात्र मोठा फटका खेळला देखील जातोय. चेंडूला पाठवलं जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून इथे केली गेली आहे आणि याच 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे. संघाची धावसंख्या 42 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून इथे केली जाते. सलीमवरती आक्रमण केलं गेलंय. सलीमच्या माध्यमातून आतापर्यंत केवळ एकच चेंडू इथे फेकला गेला आणि एका चेंडूवरती 8 धावा इथे खर्च केले गेले आहेत. यानंतर होणारा सामना असेल भैरी जुगाई मुरुगवाडच्या विरोधामध्ये. रत्नदीप पाटीलवाडी. पहिले सत्र संपल्यानंतर संघनायक नाणेफेक कक्षाजवळ यायचंय. वळूया पुन्हा एकदा आपण या सामन्याच्या दिशेने. संघाची धावसंख्या 42 अंकावरती जाऊन पोहोचली. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडूचा इथे मात्र ओव्हरस्टेप केली जाते. जी आपल्या पायाखाली लक्ष्मण रेषाची आखली गेली आहे त्या लक्ष्मण रेषेला जर का आपण पार केलं तर इथे नो बॉल इथे घोषित केला जाईल. समोरच्या संघाला इथे एक अतिरिक्त धाव इथे दिली जाईल आणि याच अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. केवळ एकच चेंडू इथे फेकला गेला आणि याच एका चेंडूवरती 9 धावा आतापर्यंत सलीमच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत. म्हणजेच काय तर उर्वरित अजूनही 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूवरती जास्तीत जास्त इथे धावा खर्च करण्याचा प्रयत्न नक्कीच अनिकेतचा असणार आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 43 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस नक्कीच या चेंडूवर देखील फ्री हिट असणार आहे आणि त्याच प्रकारचा फटका समोरच्या दिशेने इथे खेळला देखील जातोय. चेंडूला पार केला जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील इथे 6 धावा. अनिकेतची बॅट इथे बोलताना पाहायला मिळाली आहे. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून केली गेली आहे. संघाची धावसंख्या 49 आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम फलंदाजी फ्री हिटची संधी होती आणि या संधीचे ते सोनं केलं गेलं आणि या संधीचं सोनं इथे 6 धावांनी केलं गेलंय. चेंडूला इथे फुल टोल केला जातोय. इथे मात्र झेल घेतली जाईल. बॅट आणि बॉलचं जेवढं कनेक्शन होतं तेवढं झालं नाहीये. न्यू बॅटर फक्त नाव गळवायचंय. संघाची धावसंख्या 49 4 गाड्यांच्या मोबदल्या पाहायला मिळाली आहे. बॅट्समन नाव न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये निलेशला दाखल केलं जातंय. सलीम कडून आता मात्र कमबॅक केले जाते. 3 चेंडूंवरती 15 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. त्यात नंतर केला गेलेला हा मोठा प्रहार आणि चेंडू होईल सीमारेषा पार. मिळतील इथे 6 धावा. येतोय इथे षटकार. म्हणजेच काय तर निलेश आल्या आल्या इथे सलीमचं इथे स्वागत केले गेले. संघाची धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी अप्रतिम इथे फटका आपल्याला पाहायला मिळाला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न सफल झाला. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि याच 6 धावांनी संघाची धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे.
पंच विनंती आहे फक्त आणि फक्त गोवळकोट संघ 1.5 मिनिट आहे आणि या 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला 2 चेंडू फेकणं गरजेचं असेल. सलीम विनंती असेल आपण स्पीडअप घ्यायचं आहे. 1.5 मिनिट आहे आणि या 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला हे 2 चेंडू फेकणं गरजेचंच आहे. स्ट्रायकिंग एडवरती निलेश तर नॉन स्ट्रायकिंग एडवरती प्रसाद पुढील चेंडू आहे. त्यानंतर केला गेलेला हा चेंडू आपल्याला पाहायला शरीरावरती जाऊन आदळलाय. निर्धाव चेंडूची ते सांगता होतीये. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 9 चेंडूचा म्हणजेच काय तर एक अतिरिक्त धाव आणि धावून काढलेली एक धाव म्हणजेच काय टोटली चेंडूवरती 2 धावा इथे वसूल केल्या गेल्या आहेत आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच या चेंडूवरती देखील फ्री हिट असणार आहे आणि ही मोठा फटका खेळण्याची संधी आहे आणि ही या संधीचं ते सोनं करणं प्रसादला गरजेचं असेल. स्ट्रायकिंग एडवरती प्रसाद आहे. 2 चेंडूवरती 6 धावांवरती ते फलंदाजी केली जाते. यस पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. फ्री हिटचा चेंडू आहे. त्यानंतर केला गेलेला हा बोटा पेडल स्वीप केला गेलाय. चेंडू जाईल का सीमारेषा पार, मिळतील ते 6 धावा. नक्कीच चेंडू होतोय फरार. अफलातून फलंदाजी प्रसादच्या माध्यमातून केली गेली आहे. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 63 वरती जाऊन पोहोचली आहे. खूपच बहागड षटक आपल्याला सलीलचं नक्कीच खूपच महागड षटक आपल्याला सलीमचं पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 चेंडू इथे त्याच्या माध्यमातून फेकले गेले आणि 5 चेंडूंवरती इथे 29 धावा या अक्षरशः कुठल्या गेल्या आहेत. गोलंदाज इथे पेचा केला जातो. ज्या गोलंदाजाला इथे टार्गेट करायचं होतं त्या गोलंदाजाला टार्गेट केलं जाते. संघाची धावसंख्या 63 वरती जाऊन पोहोचली आहे. त्यानंतर केला गेलेला मोठा फटका इथे मात्र जलबाची संधी इथे निर्माण झाली आहे. एक धाव तरी धावून कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि इथे मात्र गचाळ थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. त्याचाच इथे फायदा नक्कीच इथे मात्र धावबाद झालाय म्हणजेच काहीतरी ते 2 धावा इथे वसूल केल्या गेल्यात आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 65 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस 65 धावांवरती मजल मारली आणि 66 धावांचे इथे उद्दिष्ट ठेवलं जात आहे गोवळकोट या संघासमोर. विनंती असेल जय भैरीजुगाई मुरुगवाडा संघ आणि रत्नदीप पाटीलवाडी संघ नायक विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी नाणेफेक कक्षाजवळ यायचंय. मित्रांनो जे नाणेफेक कक्षाजवळ जे बसले आहेत त्यांना विनंती असेल आपण तिथून उठायचंय. विनंती आहे. विशाल शेठ सावंत यांच्या हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा विशाल शेठ सावंत यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. आता होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीची लढत असणार आहे. रत्नदीप पाटीलवाडीच्या विरोधामध्ये भैरी जुगाई मुरुगवाडा संघ. दोन्ही तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या सामन्यामध्ये चांगली लढत भैरी जुगाई मुरुगवाडा संघाने दिली. लालाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली गेली. त्याच प्रकारची ते फलंदाजी या रत्नदीप पाटीलवाडी या संघासमोर करणं गरजेचं आहे. विक्रांत घोसाळे यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. विक्रांत घोसाळे साहेब विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. यस भैरी जुगाई मुरुगवाडा हा संघ यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा आहे. ह्या सामन्यानंतर आपण त्वरित सामन्याला सुरुवात करणार आहोत.
यस सामन्याला देखील सुरुवात होती. स्ट्रायकिंग एंडवरती हनीफ तर नॉन स्ट्राईक एंडवरती नाझीमला दाखल केलं जाईल. गोलंदाजीचा भार प्रणय याच्यावरती सोपवलं जातोय. वैयक्तिक कुठेतरी पहिलं संकुलन पहिल्या षटक पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि त्याच फुलटॉस चेंडूचा ते समाचार नक्कीच घेतला जाईल का? येस घेतला जातोय. चेंडू होईल सीमारेषा पार मिळतील ते 6 धावा. पहिल्या चेंडूवरती प्रणयचे ते स्वागत केले जात आहे. हनीफच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार आणि याच 6 धावांनी संघाचं खातं खोललं जात आहे. वैयक्तिक खातं खोललं जात आहे. धावांचे इथे श्रीगणेश केलं जाईल. 66 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे आणि त्याच 66 धावांचा पाठलाग करत असताना आलेला हा पहिल्या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. यस नक्कीच दबाव असेल गोलंदाजावरती आता, कारण पहिल्या चेंडूवरती ते षटकार आलाय. त्यानंतर इथे फेकलेला हा स्वेअर चेंडू स्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा आलाय. वाईड चेंडूचा एक अतिरिक्त धाव इथे दिली गेली आणि याच अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 7 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्ग प्रणय तयार आहे. पुढील चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. अप्रतिम फटका हनीफच्या बॅट बद्दल आपल्याला पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका आहे. संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. काही फलंदाजी केली आहे. 66 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आणि त्याच 66 धावांचा पाठलाग करत अप्रतिम फटका आपल्याला हनीफच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पहिले चेंडूपासून इथे हाणामारी केली जाते आणि आता मात्र प्रणयवरती दबाव आणला गेला आणि त्याच दबावाचा प्रभाव इथे आपल्याला हनीफच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. येणारे 22 चेंडू असतील आणि 22 चेंडूवरती 53 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. केदारनाथ गोळकोट या संघाला चांगली फलंदाजी आतापर्यंत हनीफच्या बॅटमधून झाले. 2 चेंडूवरती 12 धावांवरती त्याच्या माध्यमातून आतापर्यंत फलंदाजी केली जाते. प्रणयचा विचार केला तर 2 चेंडूवरती 13 धावा त्याच्या माध्यमातून वसूल केल्या गेल्या. एक अतिरिक्त धाव त्याच्या माध्यमातून इथे खर्च केली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून प्रणय तयार. यस इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातो. इथे मात्र झेलबाची संधी आहे. इथे मात्र झेल घेतली जाईल का? यस इथे झेल घेतली आहे. म्हणजेच काय, हनीफ सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 1 केदारनाथ गोळकोट या संघाला लागलाय. 66 धावांचा पाठलाग करायचा. ज्या प्रकारे ते फलंदाजी करायची होती, ज्या प्रकारे ते सुरुवात करायची होती, ती सुरुवात तर नक्कीच हनीफच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचं जेवढं कनेक्शन होणं गरजेचं होतं तेवढं झालं नाहीये. यस नवीन फलंदाज ओमला दाखल इथे केला जातोय. स्ट्रायकिंग एंडवरती ओम तर नॉन स्ट्राईक एंडवरती नाझीम पाहायला मिळेल. गोलंदाजा भार प्रणय याच्यावरती सोपवलाय. 3 चेंडूवरती 13 धावा खर्च केल्या आहेत. हनीफ सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला. त्यात नंतर खेळला गेलेला लक्ष्याच्या दिशेने मोठा फटका. चेंडू होईल इथे फरार. जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील इथे 4 धावा. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली फलंदाजी आपल्याला ओमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि याच 4 धावांनी संघाची धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 66 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे, परंतु त्याच प्रकारची सुरुवात, त्याच प्रकारची ताबडतोड फलंदाजी आपल्याला केदारनाथ गोळकोट या संघाकडून होताना पाहायला मिळाली आहे. अप्रतिम फलंदाजी या संघाची धावसंख्या आतापर्यंत 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला खोदून नक्कीच काढला जातोय. एक धाव तरी जाऊन कंप्लीट केली गेली आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय 9 चेंडूचा, म्हणजेच काय तर 9+1 टोटल या चेंडूवरती 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर स्टेप नक्कीच केली जाते पायाखाली लक्ष्मण रेषा आणि ती लक्ष्मण रेषा जर का ओलांडली तर आपल्याला इथे नो चेंडू इथे घोषित केला जाईल. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि या चेंडूवरती फ्री हिटची संधी आहे. संधीचं इथे सोनं करावं लागेल.
आणि त्याच प्रकारचा फटका लक्ष्याच्या दिशेने खेळला जरूर जातोय आणि चेंडू होईल नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस तुम्हाला इथे 20 मिनिटं दिली गेलीत आणि त्याच 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं इथे फेकणं गरजेचं असेल. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून प्रणय तयार. समोरच्या दिशेने अराउंड कार्पेट खेळलेला फटका एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावेवरती तिथे समाधान मानलं देखील जात आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूवरती अजूनही 45 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी केदारनाथ गोवळकोट या संघाला. पिंट्या शेट साळवी आणि पिंट्या शेट सावंत यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. यस नवीन गोलंदाज सुमितला इथे दाखल केला जातोय. वैयक्तिक कोडतील पहिला आणि संघाकडून दुसरे षटक फेकण्यासाठी सुमितला इथे दाखल केला जाईल. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूवरती 45 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी केदारनाथ गोवळकोट या संघाला. पहिला चेंडू आहे त्यानंतर केलेला समोरच्या दिशेने बोटा फटका चेंडू जाईल सीमारेषा पार मिळतील इथे 6 धावा. येतोय इथे षटकार ओमच्या माध्यमातून केले गेलेला हा दुसरा प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. अप्रतिम फलंदाजी इथे केली जाते. सुमित वरती ते आक्रमण केले जाते. 66 धावांचे इथे उद्दिष्ट आहे. 66 धावांचा इथे पाठलाग करायचा आणि त्याच 66 धावांचा इथे पाठलाग करत असताना झालेली ही सुरुवात आपल्याला केदारनाथ गोवळकोट या संघाचे पाहतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत इथे केली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती सुमितचं स्वागत षटकाराने केले जात आहे. दुसरा चेंडू आहे त्यानंतर इथे मोठा फटका खेळायचा होता. प्रयत्न फसलाय थोडासा. चांगले यष्टरक्षण झालंय. येतोय इथे डॉट बॉल होते इथे निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असं प्रत्युत्तर इथे दिलं जातंय. स्ट्रायकिंग गेट वरती पुन्हा एकदा ओ माय बॅट टिकून आव्हान केले जाते. 5 चेंडू आणि 12 धावांवरती त्याच्या माध्यमातून इथे फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून सुमित तयार. त्यानंतर केला गेलेला हा मोठा प्रहार बॅट आणि बॉलचं जेवढं करेक्शन होणं गरजेचं होतं तेवढं झालं नाहीये. एक धाव तरी धावून कंप्लीट केली गेली आणि थोडंसं इथे गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा तिथे फायदा झालाय. जिथे एक धाव जाणं गरजेचं होतं तिथे 3 धावा इथे गेले गेले आहेत. म्हणजेच काय तर 2 अतिरिक्त धावा या गेले गेले आहेत. म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचली. नक्कीच अनिकेत तिथे नाराज आहे आणि नाराज असणं गरजेचं असेल कारण इथे एक धाव जाणं गरजेचं होतं. 2 धावा इथे एक्स्ट्रा गेले गेले आहेत. त्या 2 धावा अतिरिक्त या समोरच्या संघाच्या खात्यात जोडल्या गेल्या आहेत. टोटल या चेंडूवरती 3 धावा या धावून कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकिंग एडवरती आता नाझीमला आणला जातोय. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र झेलबाची इथे संधी झाली आणि इथे मात्र झेल घेतली जाईल. म्हणजेच काय ते धक्का क्रमांक दुसरा 30 या धावसंख्येवरती लागलाय केदारनाथ गोवळकोट या संघाला. नाझीम सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर इथे पाठवला जातोय. सुमित कडून इथे कमबॅक केले जात आहे. चांगली झेल आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. जसं नवीन फलंदाज जवळ इथे दाखल केला जातोय. गोलंदाजी मार्ग सुमित तयार.
इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. येतो इथे डॉट बॉल होते. 3 धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी आता इथे केली जाते. संघाची धावसंख्या 30 वरती इथे रोखली गेली आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. एकाच चेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि याच एका चेंडूवरती ते एक मोठा फटका जवळच्या बॅटमध्ये येणं गरजेचं असणार आहे, कारण आपण 66 धावांचा वाटलाग करताय. अजूनही 36 धावांची गरज असेल. त्यानंतर खेळला गेलेला हा मोठा फटका लेगच्या दिशेने खेळला जरूर जातोय आणि इथे मात्र झेल घेतली जाते. धक्का क्रमांक इकडे तिसरा लागतोय. केदारनाथ गोळकोट या संघाला चांगली इथे सुरुवात आपण नक्कीच म्हणावी लागेल. साईबाबा कचेरी या संघाची. हॅलो, 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलेला आहे. 10 मिनिटं आतापर्यंत 2 षटकामध्ये खर्च केलेत. उर्वरित 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं इथे फेकणं गरजेचं असेल. त्यामुळे टीम मीटिंग फक्त एकदाच घ्यायची आहे, याची नोंद असू द्यात. यस, तेजसला इथे दाखल केलं जातं. वैयक्तिक कोणतील पहिलं सगळीकडून तिसरं षटक येऊन तेजस असेल तर न्यू बॅटर राजला इथे दाखल केला जातोय. स्ट्रायकिंग एंड वरती ओम, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राज आहे. अजूनही 36 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि याच एकाच धावेवरती ते समाधान मानणं देखील गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती राज आहे. त्यानंतर इथे मोठा फटका इथे खेळला जातोय. झेलबाची इथे संधी आहे. इथे मात्र झेल कंप्लीट केलं जाईल, म्हणजेच काय तर धक्का क्रमांक इकडे 4था लागलाय. साईबाबा कचरे हा संघ संपूर्णपणे आपली या सामन्यावरती पकड जमवताना पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटकातील जरी 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. येणारे 10 चेंडू आणि 35 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. येणारे 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. यस, इथे मात्र गतीत परिवर्तन केलं गेलं. इथे मात्र धावबाची संधी आहे, धावबाची संधी आहे आणि इथे मात्र धावबाद होताना झिशान आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर ओमला इथे स्ट्रायकिंग एंड वरती आणलं गेलं आणि ते आणणं इथे गरजेचं होतं. हे न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये जुनेतला इथे दाखल केला जातोय. येणारे 9 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एड वरती ओम असेल, नॉन स्ट्राइक एड वरती जुनेतला दाखल केला जाईल. इथे मात्र ओम कडून चांगली इथे फलंदाजी होणं गरजेचं असणार आहे. आतापर्यंत ओमच्या माध्यमातून 7 चेंडूंवरती 16 धावा इथे खर्च केले गेले आहेत.
येस, इथे मात्र गतीत परिवर्तन केलं गेलं. स्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचे हात समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच काहीतरी येतो इथे वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये ते जोडलीच गेली आहे. संघाची धावसंख्या 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते आहे. येणारे 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. या 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार इथे येणं गरजेचं आहे. यस, इथे मात्र इथे झेल घेतली जाते. म्हणजेच काय तर इथे धक्का क्रमांक इकडे 6 वा लागतोय. कॅमेरामॅन दादा विनंती आहे. कॅमेरामॅन दादा, कॅमेरामॅन दादा विनंती आहे. इथे सत्कार होतोय. आपण प्रमुख व्यासपीठावरती कॅमेरा फोकस करायचा आहे. पवन दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्तानं आलेली ही अतिथी मान्यवर त्यांचा इथे सत्कार केला जात आहे. पवन दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सामने आपण चालू ठेवायचे मित्रांनो. पंच विनंती असेल, न्यू बॅटर नाव फक्त आमच्यापर्यंत कळवायचं आहे. यस, सुहेलला इथे दाखल केला जात आहे. गोलंदाजी मार करून तेजस तयार. यस, इथे मात्र पुन्हा एकदा स्वेअर बारा केला जातोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय वाईडी चेंडूचा आणि क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 23 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करताना पाहायला मिळाले. येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूवरती 33 धावांची गरज आहे. त्यानंतर केला गेलेला हा मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील इथे 6 धावा. येतोय इथे षटकार. म्हणजेच काय तर संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी सुहेलच्या माध्यमातून झाली आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती ते षटकार खेचला जातोय. कहाणीमध्ये ते बदल केला जाईल. सामन्यामध्ये इथे रंगत घडवली जाईल. येणारे अजूनही 7 चेंडू आहेत आणि या 7 चेंडूंवरती 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. त्यानंतर केला गेलेला पुन्हा एकदा एक मोठा प्रहार. मिळतील इथे 6 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आपल्याला सुहेलच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 45 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. केदारनाथ गोळकोट या संघाला येणारे 6 चेंडू आणि 21 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती जुनेत नॉन स्ट्राईक एंड वरती एक हार्ड हिटर फलंदाज सुहेलला दाखल केला गेला आणि त्यानंतर आलेले सुहेलच्या बॅटमधून 2 फटके. तेजसवरती केले गेलेले आक्रमण शेवटच्या 2 चेंडूवरती 2 घडाघाती ते प्रहार केले गेले आणि त्यानंतर संघाची धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचली आहे. येणारे 6 चेंडू आणि 21 धावा. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल, कारण ह्या 21 धावा इथे डिफेंड करणं गरजेचं आहे. यस, हरीशच्या वरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक ओढतील पहिला आणि संघवडी शेवटचे धडक 6 चेंडू घेऊन हरीशला दाखल केला गेलाय. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती जुनेदला दाखल केला गेलाय. पहिला चेंडू इथे आपल्याला अप्रतिम पाहायला मिळालाय. इथे मात्र सुहेलला स्ट्रायकिंग हेड वरती आणणं गरजेचं होतं, कारण सुहेलच्या माध्यमातून इथे 2 चेंडूंवरती 2 षटकाराच्या माध्यमातून खेचले गेले आणि त्यानंतर आलेला शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. म्हणजेच काय ते येणारे 5 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. स्लोवर केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गतीत परिवर्तन इथे हरीशच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्यानंतर बाईक स्वरूपात इथे धावून काढलेली 1 धाव आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. सॉरी, 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पंच विनंती असेल आपण सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. अजून आपल्याकडे फक्त आणि फक्त इथे 2 मिनिटं शिल्लक आहे. या 2 मिनिटांमध्ये आपल्याला 4 चेंडू इथे फेकणं गरजेचं असेल. यश, हरीश तयार. पुढील चेंडू आहे. त्यानंतर केला गेलेला हा मोठा फटका लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकच्या डोक्याच्या चेंडू होईल सीमारेषेच्या पार. मिळतील इथे 6 धावा. येतोय इथे षटकार. म्हणजेच काय तर कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. येणारे
यस येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती 14 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती सुहेल आहे. इथे मात्र बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा घेतले. एक धाव तर इथे घेतली गेली आणि एका धावेचे रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये केलं देखील जाईल. नक्की इथे गचाळ थ्रो पाहायला मिळाला. धावबाची संधी आहे, धावबाची संधी आहे, संधी हुकली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. म्हणजेच काय तर 2 धाव इथे घेतले गेलेत. इथे मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. जो कारनामा मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती सुहेलने केला होता, 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले ते, त्याची इथे गरज आहे. म्हणजेच काय तर 2 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी केदारनाथ गोल्डकोट या संघाला. हरेशवरती दबाव आहे, तितकाच दबाव इथे सुहेलवरती सुद्धा असणार आहे. कारण सुहेलच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली फलंदाजी इथे केली गेली आहे. 4 चेंडूवरती 20 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले आहेत. येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. हरेश गोलंदाजी मार करून तयार. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र आता फसलाय. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि एका चेंडूवरती इथे 11 धावेची आता गरज असणार आहे. सामना हा साईबाबा कचरे या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 11 धावा औपचारिकता फक्त या सामन्यामध्ये रंगली आहे. यस इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पायावरती जाऊन आदळला आणि निर्धाव चेंडूची ते सांगता झाली. म्हणजेच काय तर साईबाबा कचरे हा संघ इथे विजय संपादन करतोय आणि आपलं स्थान या स्पर्धेमध्ये निश्चित केले जाते दुसऱ्या फेरीसाठी. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता होणारा लगेचच सामना असेल बैरी जुगाई मुरुगवाड्याच्या विरोधामध्ये रत्नदीप पाटीलवाडी संघ. विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आणि बैरी जुगाई मुरुगवाडा संघ विनंती आपण सलामीवीर क्रीडांगणाच्या आतमध्ये पाठवायचे.